राज्याच्या विविध भागात पाऊस कोसळत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय, तर काही भागात दमदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत देखील झालंय. दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि याविषयीची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. मुंबईतील काही भागात पाऊस सुरू आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई या ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला. तर रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस सुरू असून पुढील 4 दिवस या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उद्या मुंबईत 30 अंश सेल्सिअस कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना अतिपावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यात देखील कालपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. तर पुण्यात उद्या 32 अंश सेल्सिअस कमाल तर 23 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल. सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळतोय. या पावसामुळे पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे आणि यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी वादळी वारेही वाहण्याची शक्यता आहे. बीड, परभणी, लातूर, जालना या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उद्या 30 अंश सेल्सिअस कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल. विदर्भात आजपासून पुढील 5 दिवसांसाठी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. तर नागपूरमध्ये उद्या 32 अंश सेल्सिअस कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल. संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यभर पावसाचा जोर वाढणार असल्यानं नागरिकांनी काळजी घेण्याचं आणि सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात येत आहे.